टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज CBSE बोर्ड जे झालं ते खूप म्हणजे मला आश्चर्यजनक होता तो निर्णय। याचं कारण असं की बोर्ड आणि शिक्षण हा खूप गंभीर विषय असतो आणि ऑप्शन पालकांकडे ह्यांना फॉरेनचे बोर्ड चालतात पण आमचा SSE बोर्ड चालत नाही या सरकारला। आणि मराठी भाषेचं काय होणार आणि महत्त्वाचा विषय की शिक्षक काय करणार, शिक्षकांचं ट्रेनिंग झालंय का। जरी पहिलीपासून ही सुरुवात असेल तरी मग पहिलीपासून जर सुरुवात असेल तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सगळ्या शिक्षकांच्या ज्या शाळा आहेत सरकारच्या त्याच्यामध्ये CBSEचं ट्रेनिंग दिलंय का, मराठी भाषा 100% शिकवणार का, मराठी इतिहास वाङ्मय कविता हे सगळं मुलांना कसं शिकणार, गदिमा शिकवणार का नाही तुम्ही महाराष्ट्राच्या मुलांना। त्यामुळे पु ल देशपांडे शिकवणार का नाही तुम्ही मुलांमध्ये, यांचं लिखाण हे करणार नाही का आपल्या पुढच्या पिढीला। आणि ट्रेनिंगचं काय आणि कुठून हे आलं, म्हणजे हा CBSE पॅटर्न कंपल्सरी हे आलंच कुठून, कधीच चर्चेमध्ये आलं नाही, कानावर आलं नाही। आणि मराठी भाषेचं काय होणार। मागच्याच आठवड्यात एका मराठी शिक्षकांनी मागच्या आठवड्यात ज्या पद्धतीने त्या कुटुंबावर तुम्ही सगळ्यांनी बघितलं काय झालं आहे, त्यांचा दुर्दैवी मृत्यू, आत्महत्या आहे ती। अशा परिस्थितीमध्ये काय चाललं या सरकारचं, कशासाठी ही घाई। आणि SSE बोर्डाचं काय होणार, मराठी भाषेचं काय होणार, शिक्षकांच्या ट्रेनिंगचं काय होणार, महाराष्ट्राच्या इतिहासाचं काय होणार, कवितांचं काय होणार, हे सगळं कळलं पाहिजे आम्हाला। आम्ही हे पहिल्यापासूनच म्हणत होतो। बीड आणि परभणी या दोन्ही घटनांमध्ये आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा जाणारे राष्ट्रीय नेते होते आणि त्या दिवशी जे पवारसाहेबांनी माहिती दिली ती आज पूर्णपणे देशाच्या समोर आलेली आहे। मग बीडमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या दौऱ्यामध्ये जे काही बाहेर आलं तेच खरं निघालं आणि त्यानंतर जी परभणीलाही जी घटना झाली तेही तेच निघालं। त्याच्यामुळे आम्ही हा बीड असेल, परभणी असेल, देशमुख कुटुंब असेल, सूर्यवंशी कुटुंब असेल किंवा मुंडे कुटुंब असेल, आम्ही सगळ्यांचाच प्रयत्न होता ते कुठलंही राजकारण न आणता ह्या कष्ट करणाऱ्या ह्या मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही लढत राहिलो। 5 वर्षानंतर दिशा सालेम केस आला आणि आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचा काल अनेक स्टेटमेंट्स मी त्याचे टीव्हीवर पाहिले। उद्धवजी सविस्तर त्याच्यावर बोललेत, अनिल देशमुख जे तेव्हा होम मिनिस्टर होते तेही सविस्तर याच्यावर बोललेत। मग कुठल्याही वर आरोप जेव्हा असे होतात, मग राठोडांवर तसेच आरोप झाले, गोरेंवर तसे आरोप झाले। माझं म्हणणं आहे कुठल्याही महिलेबद्दल, मग ती कुणाची तरी लेक असेल, कुणाची तरी सून असेल, अशा सगळ्या बाबतीत आपण सगळ्यांनीच अतिशय संवेदनशीलपणे बोललं पाहिजे। आणि त्याची सुरुवात मी स्वतःपासून करेन की मीही किंवा आम्ही सगळ्यांनीच कुठल्याही महिलेबद्दल हे संवेदनशीलपणेच पारदर्शकपणेच ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत। आणि उद्धवजी काल सविस्तर त्याच्यावर बोललेत, अनिल देशमुख होम मिनिस्टर त्यांनी स्टेटमेंट्स केलेले आहे। त्याच्यामुळे जे काय आहे ते समोर राज्याच्या आहे। मला गंमत अशी वाटते की खंडणी कसली कुठली काय, आणि तुम्हीच सांगताय मला काही त्याच्याकडे म्हणजे माझे प्रूफ माझ्याकडे नाही, मी तुमच्या विश्वासाच्या नात्याने हे स्टेटमेंट करते। 1 कोटी रुपये त्या महिलेला दिले, 1 कोटी रुपये कॅश देणाऱ्याकडे आलेच कुठे। ह्याच देशाने, ह्याच सरकारने, ह्याच डबल इंजिन सरकारने नोटबंदी केली ना। मग जर ह्याच सरकारने नोट बंदी केली आहे तर 1 कोटी रुपये कॅश आल्याच कुठून। मला महत्त्वाचा पुढचा विषय वाटतोय, एक तर या महिलेनी नक्की मागितले का हा सरकारचा काही खोटा नाटा खेळ आहे हे स्पष्टीकरण सरकारला द्यायला लागेल। आणि दुसरी गोष्ट, नक्की त्या महिलेकडे काय मिळालं का, त्या महिलेच्या पिशवीत ते टाकलं का काय, हा खूप गंभीर विषय आहे। त्याच्यामुळे हे आरोप आम्हाला कळले पाहिजेत कोणी केलेत आणि एवढं 1 कोटी रुपये कॅश हे आले कुठून ह्याची ED CBIची चौकशी झाली पाहिजे। मॅम, एक शेवटचा, विधान भवनात च्या गॅलरीत जुन्या पुस्तकं अशाच पडल्या, बघितली मी ती स्टोरी, बरोबर आहे, अतिशय महत्त्वाचा विषय, ती मी आज सकाळीच चॅनलवर पाहिली। हे दुर्दैव आहे सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सरकारला ऑफिसेस रेनोव्हेशन करायला करोडो रुपयाचा खर्च, जिथे पैसे नाही आहेत सरकारकडे, आदिवासी खात्यातले, सामाजिक न्याय खात्यातले, कांद्याला पैसे नाही त्याने द्यायला, सोयाबीनला पैसे नाहीत, शेतकऱ्याला पैसे नाहीत, शिक्षकाला द्यायला पैसे नाहीत, पगाराला पैसे नाहीत, पण ऑफिसेस रेनोव्हेट करायला मंत्र्यांची ह्या सरकारकडे पैसे आहेत पण लायब्ररी नाही। हे दुर्दैव आहे। आणि जर महाराष्ट्राच्या सरकारकडे महाराष्ट्राची लायब्ररी करायला निधी नसतील तर सुप्रिया सुळे राज्याचा दौरा करेल। मी माझा पदर
तमाम स्वतःपासून सुरुवात करीन. मी स्वतः निधी देईन आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मी माझा पदर करीन की आपण सगळे चला, महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत ना, आपण पैसे गोळा करूया आणि आपण महाराष्ट्राची आन बान आणि शान, आपली पुस्तकं, आपली मराठी भाषा ही टिकवण्यासाठी ताकदीने महाराष्ट्राची ही लायब्ररी मराठी माणूस उभा करेल. इतर योजनेसाठी निधी आहे परंतु याच्या इतर नाही, आदिवासींसाठी पैसे नाहीत, सोशल सामाजिक न्यायासाठी पैसे नाहीत, शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला पैसे नाहीत, 2100 रुपये करायला पैसे नाहीत, त्यांना सोयाबीनसाठी पैसे नाहीत, त्यांना कांद्याला पैसे नाहीत, म्हणजे शेतकऱ्यासाठी पैसे नाहीत, सामाजिक न्यायासाठी पैसे नाहीत, आदिवासींसाठी पैसे नाहीत, लाडक्या बहिणींसाठी पैसे नाहीत, शिक्षकांच्या पगारासाठी पैसे नाहीत. ह्यांना बिग तिकीट्स जे मोठे प्रोजेक्ट्स असतात ना त्याच्यासाठी या सरकार, मेट्रोला पैसे आहेत, मोठे रस्ते करायला पैसे आहेत, मोठ्या वास्तू बांधायला पैसे आहेत, पण मायबाप जनतेसाठी, मराठी भाषेसाठी, कष्ट करणाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि शिक्षकांसाठी यांच्याकडे पैसे नाहीत. थँक्यू सो मच मॅम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.